मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित। सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाच्या अध्यक्षतेखाली 3000 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। तसेच सदर योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे। तसेच 31 जुलैपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरावे आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म जमा करावे असे देखील सांगण्यात आले आहे। नंदवी न्यूजसाठी एमडी शाह, नंदुरबार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य शासनानं आमच्या महिला भगिनींसाठी सुरू केलेली आहे। ही या महिन्यापासून सुरू होणार असून त्याचे अर्ज भरण्याचे मुदत आपण पहिली मुदत 31 जुलैपर्यंत दिलेली आहे। कारण 31 जुलैला ही याच्यासाठी दिली आहे की आपण रक्षाबंधनाला त्या भगिनींचे फॉर्म येतील त्यांचे आपण 1 तारखेनंतर स्क्रुटिनी करणार आहोत आणि जे स्क्रुटिनी करून जे पात्र होतील त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 3000 रुपये आपण पहिलं त्यांना त्या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। आपण ही 31 जुलैपर्यंत फॉर्म भरून 1 तारखेनंतर स्क्रुटिनी करायचं याच्यासाठी म्हणतो की भगिनींना आपण रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण मुंबईहून सर्वांना आपण पहिला अनुदान वितरित करणार आहोत। त्याच्यानंतर ह्या प्रोसेस चालूच राहणार आहे। आपण दुसरं म्हणतो आहे की 31 ऑगस्टपर्यंत उरलेल्यांनी फॉर्म भरायचे जेणेकरून आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या भगिनींना सुद्धा देता येईल। कारण त्याच्यानंतर निवडणुका लागतील तर एखाद्या वेळेला आचारसंहितेमुळे आपल्याला ते फॉर्म स्क्रुटिनी करून देता येणार नाही। म्हणून सर्वांना माझा विनंती आहे की आपण पहिला हप्ता आपल्याला ताबडतोब मिळावा म्हणून आपण 31 जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरावे अशी नम्र विनंती आहे। आणि त्याचबरोबर आपण जे फॉर्म भरणार आहेत ते ग्रामीण भागातील लोकांनी जे फॉर्म भरले असतील कोणाकडे जे फॉर्म भरून असतील ते सर्व आपण अंगणवाडी सेविकेंकडे द्यावे जेणेकरून त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी राहील। ते आम्ही चेक करू। चेक करायच्या वेळेला त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील ते कळवून तेही त्रुटी पूर्ण करून घेता येतील। शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांकडे त्यांनी सर्वांनी जमा करावे आणि ते आले का तेही चेक करून आपण त्यांनाही देता येईल। कारण काय निदर्शनास येत आहे की काही लोक जे विरोधक आहेत ते फॉर्म भरतायत बोर्ड लावून परंतु त्याच्यामध्ये काही त्रुट्या राहतील आणि या शासनाची बदनामी होईल अशा पद्धतीचंही बघायला मिळतं आहे। आणि म्हणून त्याच्यासाठी त्याच्यात ऑथेंटिसिटी राहावी। फॉर्म भरलेले त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यांना आपण पुन्हा त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना वाव द्यावा। आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं की शहरांमध्ये वॉर्ड ऑफिसरकडे सर्वांनी जमा करावे त्याच्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी राहील। आणि ज्यांनी ऑनलाईन केले ते ऑनलाईन तर केले आहेत ते आम्ही तेही चेक करणारच आहोत। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीकांकडे दिले त्याला ऑथेंटिसिटी राहील आणि अशा पद्धतीने ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील त्याच्यामध्ये त्रुटी राहू नये आणि जो पात्र आहेत त्या सर्वांना लाभ मिळावा ही आमची अपेक्षा आहे। आणि मोठी आपण ही योजना प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे, सर्वांना याचा लाभ झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे।